जय आदिशक्ती. मी संगीता खोकले. सर्व ईश्वरांच्या लाडक्यांना व सर्व श्रद्धाळू भक्तांना आणि लाडक्या निंदकांना देखील मनपूर्वक स्वागत. बघा, आपण जे काही मूर्ती टाक आपले खंडित झालेले असतात, आपण त्याची विधिवत पूजा कशी करतो किंवा फोटोही सोडून त्याचे काय दृष्ट परिणाम होऊ शकतात तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, काल आम्ही मांढरगडावरती गेलो होतो आणि आईचा उत्सव चालू आहे, यात्रा आहे, त्याच्यामुळे बरेच भाविक भक्त मुक्कामाला आलेली असतात आणि ते लोक जेवण बनवतात. मुक्कामाला आले तिथंच त्यांचं ते हाताने करून खातात किंवा कोणाचा पुरणपोळीचा स्वयंपाक असेल तिथे नैवेद्य तयार करतात आणि मग गडावरती घेऊन नैवेद्य जातात. तर खूप लोक असतात, त्याच्यामुळे त्यांची एवढी टॉयलेटची वगैरे तिथं सुविधा होत नाही. त्याच्यामुळे त्या डोंगरातच लोक टॉयलेटला सुद्धा जातात. तिथे त्या डोंगरामध्ये आम्ही काल पाहिलं की ज्या काही फायबरच्या बॉड्या असतात, आपण घरामध्ये स्थापन केलेली असतात. देवीची बॉडी असेल किंवा धावजी पाटलाची असेल तर धावजी पाटलाच्या तिथे सुद्धा तसंच आहे. तर जी बॉडी असेल ती आपण स्थापन करतो आणि आपल्याला आता ती छोटी झाली आहे, तुम्ही मुखवटा मोठा केला आहे तर ती तुम्हाला नको असते, म्हणून तुम्ही कुठेतरी वाहत्या पाण्यामध्ये सोडलं पाहिजे का, असं गडावरती सोडून आलेले असतात लोक. त्या काल डोंगरामध्ये बघितले आम्ही. टाक होते, फोटो होते. जर तो फोटोच्या काचाला जर तडा गेला असेल तर तुम्ही तो फोटोचा काच बदलून तुम्ही तो काच बदलू शकता. असं कुठेही सोडून येऊ नका किंवा रस्त्यावरती सोडू नका. आणि ती बॉडी तुम्हाला नको आहे तर ती टाक नको आहे, तुम्हाला कोणी सांगितलं असेल की तुम्ही गडावरती सोडून या, म्हणजे गडावरती सोडून या म्हणजे तिथे जर वाहतं पाणी असेल तर त्या वाहत्या पाण्यात सोडा ना. असं रस्त्यावरती कसं सोडून येऊ शकता? तिथे टॉयलेटची सुविधा नसल्या कारणामुळे लोक असं मोकळ्या जागेमध्ये टॉयलेटला जातात. तर त्या घाणीमध्ये त्या बॉड्या बघितल्यानंतर आम्हाला अक्षरशः वाईट वाटत होतं. आपण एक काळ असा असेल की तुम्ही त्यांना घरामध्ये त्या आई जगदंबेचं स्वरूप तिच्यामध्ये पाहत असेल किंवा कुठलंही स्वरूप तुम्ही तिच्यामध्ये बघत असेल आदिशक्तीचं. त्या बॉड्या होत्या आदिशक्तीच्याच होत्या. तर तुम्ही त्याला देव मानत होते. आता तुम्हाला त्याची गरज नाही आहे किंवा तुम्हाला ते नको आहे म्हणून तुम्ही असं कुठे पण सोडून येत आहे त्याला, त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो, भयानक त्रास होऊ शकणार. कारण की तिला पण वाटणार ना की अरे हे माझं बाळ आहे आणि मला रस्त्यावरती सोडून आला आहे, आता याला मी नको आहे किंवा ओझ झाले म्हणून हा मला रस्त्यावरती सोडून आला आहे. तुम्हाला जर ते नकोच असेल, तुम्ही विधिवत कुठेतरी वाहतं पाणी बघा आणि त्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा. आता बऱ्याच जणांचा पुन्हा असा प्रश्न असेल की तिथे देवाचं ठिकाण नसेल आणि मग तिथं वाहतं पाणी असेल तर आम्ही सोडू शकतो का? तर नक्की सोडू शकता. वाहतं पाणी असेल, तिथं देवाचं कुठलं मंदिर नसेल तरी पण तुम्ही तिथे सोडू शकता. तिथे गेल्यावरती आईला माफी मागा, आईला हळदी कुंकू अक्षदा व्हा त्या बॉडीला आणि खडी साखरेचा प्रसाद दाखवा, धूप म्हणजे अगरबत्ती वगैरे लावा आणि तिला सांगा मनापासून तळतळून तिला माफी मागा की हे आई जगदंबा का सोडताय तुम्ही, तिला कारण सांगा तुमचं. तुम्ही तडा गेला असेल, काच तुटला असेल किंवा काहीतरी बॉडीचा हात तुटला असेल, काही कारण असेल ते तिला सांगा. किंवा तुमच्या घरामध्ये आता सेवा होत नसेल, तुम्ही आता तुमचं वय कुणाकुणाचं वय झालेलं असतं म्हणून आपण बॉडी सोडून येत असतो, ते तिला कारण सांगा की आम्हाला आई आता आमच्याकडनं सेवा होणार नाही तुझी म्हणून आम्ही तुला इथं विसर्जित करतोय, असं कारण सांगा. तुमच्यावरती तुम्हाला काही त्रास होणार नाही. पण तुम्ही जे काही इकडे तिकडे रस्त्यावरती टाकताय, असल्या घाणीच्या ठिकाणी सोडून येत आहे तर तिथे त्रास तुम्हाला नक्कीच होऊ शकतो. याचे वाईट परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावे लागणार. तर बरेचदा असं वाटतं तुम्हाला की आम्ही एवढी सेवा करतोय, आम्हाला का त्रास होतो, किंवा आमच्या घरामध्ये आईची खूप मोठी मूर्ती स्थापन केलेली आहे आम्ही आणि मग आम्हाला त्रास व्हायला नाही पाहिजे. पण बारीक बारीक कारणावरून तुम्हाला अशा काही गोष्टी असतात त्या आपण लक्ष देत नाही म्हणून आपल्याला त्रास नक्कीच होऊ शकतो. तर या सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवा. आपल्या देशामध्ये खूप काही गोष्टींचं परिवर्तन झालेलं आहे, पण आपल्या विचारांमध्ये कधीच परिवर्तन होत नाही. कारण आपण विचारच करत नाही. तुम्हाला कोणी सांगितलं असेल सोडून या देवाच्या ठिकाणी म्हणून तुम्ही सोडून येता. तुमच्या माइंडनी कधी तुम्ही विचार करत नाही, तुमच्या बुद्धीचा कधी तुम्ही वापर करत नाही की अरे आपण इथं सोडल्यावरती त्यांना पण त्रास होऊ शकतो. होणार का नाही होणार? तिथे कुत्रे वगैरे असे घाण करून जातात, तिथे त्रास होणारच ना तुम्हाला. आता कोंढणपूरला आमच्या इकडे कोंढणपूर म्हणून आहे, तिथे पण तुकाई माता आहे. तिथे एक आईचं कुंड आहे. त्या कुंडामध्ये पण लोकांना तुळजापूरला जाणं होत नाही म्हणून लोक कोंढणपूरमधून सुद्धा परडी घेतात किंवा परडी बदलायची असेल तर तिथलं सुद्धा परडी बदलतात. तर तिथे सुद्धा बघितलेलं आहे आम्ही. कुंडामध्ये लोक जी भाविक भक्त येतात तिथं आईच्या दर्शना जाण्याच्या अगोदर तिथे हातपाय तोंड धुतात किंवा कुणी आंघोळ करतं आणि मग नंतर आईच्या दर्शनाला जातात. तिथे असा ढीग लागलेला आहे वरती.
एक थरच बसलेला आहे. परड्या तिथे बदलल्यात, लोकांनी बाण टाकलेत, असे रस्त्यावर असे पडतात, हे पायदळी पडतात, हे पाय पडतात त्याच्यावरती कुणाचे. तर तुम्ही बारीक बारीक कारणावरती परडी बदलायचं काही कारण नाही. तुम्ही देव बदलता का? जर तुमच्या देवाऱ्यामध्ये चांदीचे टाक असेल, तुम्ही देव बदलून टाकता का? नाही बदलत ना. आपण त्याचं शुद्धीकरण करतो. आता बरेचदा देवामध्ये भर टाकायला किंवा देवामध्ये वाढवून घ्यायला, आपण मोठे करून घ्यायला आपल्याला शक्य होत नाही. मग तसंच असतं. परडीचं जर तुम्ही शुद्धीकरण करून घेतलं चालतंय ना, तुम्ही शुद्धीकरण करा आणि त्याला वापरू शकता. जर खरंच जवळच काही प्रॉब्लेम आहे तुमच्या की आता तुम्हाला बदलावंच लागतं, आता विलाजच नाही, अगदी जवळचं सुतक विटाळ आहे, मग तर तुम्ही बदलू शकता. पण बारीक बारीक कारणावरून किंवा बारीक बारीक गोष्टीवरून तुम्ही त्या देवाला सोडू नका. परडी जरी असेल तर ते तुमचं आई जगदंबेचं रूप आहे, असं रस्त्यावरती सोडू नका. याचे खूप भयानक परिणाम तुम्हाला होऊ शकतात. त्याच्यामुळे असं कुठे रस्त्यावरती सोडू नका. धावजी पाटलाच्या ठिकाणी सुद्धा काल तसेच होतं, आम्ही बघितलं होतं. तिथे सुद्धा अशा बॉड्या ठेवून आलेले होते लोक. तर आपण त्यांना कधीतरी घरामध्ये पूजा करत असतो, असं रस्त्यावरती कुठेही सोडून येऊ नका. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा. तुमच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवा. बारीक बारीक गोष्टी असतात त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे आपण, तर तुम्हाला त्रास होणार नाही. त्यामुळे असा विधिवत पूजा करून तुम्ही विसर्जित करू शकता. तुम्हाला तिथे काही त्रास होऊ शकत नाही. आणि सर्वांना एक महत्त्वाचं सांगणं आहे माझं, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझे व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ऑल या शब्दाशेजारी घंटीचे बटन नक्की दाबा. जय आदिशक्ती.